नांदगाव खंडेश्वर मध्ये 32,000 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान। नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज घोषित करा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना उबाठाचे आंदोलन। 30 जुलै रोजी अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी झाल्यानंतर सदृश्य पाऊस झाला। तब्बल 296 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे तब्बल 32,000 हेक्टर कपाशी, तूर, संत्रा, लिंबू आणि अन्य पिकांचे नुकसान झाले। शेती पूर्णपणे खरडून निघाली। घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। शेतीमधील स्प्रिंकलर, पाईप, मोटारी वाहून गेल्या, रस्ते वाहून गेले, तसेच पुलाचे कठडे आणि पूल देखील वाहून गेला। त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक प्रशांत मारोटकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत 7 दिवसात नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर न केल्यास उग्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा ठाकरे सेनेचे पदाधिकारी नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी दिला। तालुक्यामध्ये आमच्या इथे 30 व 31 जुलैला मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला। जवळपास 30 ते 35 तास पाऊस आला। शासनाच्या दप्तरी नोंद आहे 296 मिलीमीटर पाऊस झाला। अशा परिस्थितीतनी अद्याप पंचनाम्याला सुरुवात झाली नाही। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलं, पिके खरडून गेली, सोबत शेतसुद्धा खरडून गेलं। आणि मंगरूळ चवळा असेल, धामक असेल, खरबी असेल, धानोरा शिक्रा असेल, या गावात घरात पाणी शिरून घरातील पूर्ण अन्नधान्य सगळं साहित्य ज्याला आपण म्हणतो संसारिक साहित्य असते ते सगळं साहित्य वाहून गेलं। शेतकरी आणि अनेक कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलेले आहे, संसार उघड्यावर आलेले आहे। त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज विनंती केली की आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर पाऊस नांदगाव तालुक्यात झाला, नुकसानही नांदगाव तालुक्यात झालं। त्यामुळं विशेष पॅकेज नांदगाव तालुक्याला जाहीर करावं अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना केली। कारण NDRFच्या निकषानुसार जर आपण पाहिलं तर तोटकी मदत म्हणजे 8,200 रुपये हेक्टरीच्या वर शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत हे झालं, परंतु अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले, पांदन रस्ते वाहून गेले, शेतातले स्प्रिंकलर वाहून गेले, बकऱ्या वाहून गेल्या, अनेक जनावरं वाहून गेले। त्याच्यासाठी काय शासन आणि सरकार ठोस मदत करणार आहे? त्यामुळं त्या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना घेराव करून या ठिकाणी निवेदन सादर केलं की 7 दिवसामध्ये काहीतरी विशेष पॅकेज जर जाहीर केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे मागणी पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला।